मराठा समाजाला आरक्षण देताना मोठ्या प्रमाणात जे आहे ओबीसी मधूनच आरक्षण दिलं जाईल अशा पद्धतीचा जो आहे शक्यता वर्तवली जात आहे। अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो ओबीसी संघटनांकडून केला जातो आणि यात सर्वात जास्त घाला जो आहे तो फटका कुणबी समाजाला बसणारा असा आरोप जो आहे तो आता होऊ लागलेला आहे। त्यामुळे कुणबी समाज सुद्धा आता कुठेतरी रस्त्यावर उतरण्याची तयारी करते आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासोबत खरं तर कुणबी समाजाची बैठक सुद्धा पार पडली आहे। पुढच्या काळामध्ये आंदोलन केलं जाईल, कोर्टाच्या माध्यमातूनही सुद्धा जो लढा आहे तो लढला जाणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुणबी संघटनेचे जे आहे पदाधिकारी आहे। गुडदे साहेब, कशा पद्धतीने तयारी केली जात आहे? कुठेतरी ओबीसी मधून आरक्षण देताना कुणबी समाजाला मोठा परिणाम होतो। निश्चितच आता शासनाने जो जी आर काढलेला आहे 2 सप्टेंबरचा, तो कुणबी समाजाला घातक आहे। त्या जी आरचा आम्ही अक्षरशः निषेध करतो आहे। मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मताचे मुळातच आम्ही नव्हतो। त्यांना तुम्ही आरक्षण कुठल्या पद्धतीने द्यायचं आहे तो द्या, पण ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला कुठलाही धक्का न लागता ते आरक्षण मराठ्यांना देण्यात येऊ नये। आणि त्यातल्या त्यात त्यांचं जे सरसकट प्रमाणपत्र घेऊन, कुणब्यांचं प्रमाणपत्र, कुणब्यांचा दाखला घेऊन मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करून त्याला आरक्षण द्यायचं याला आमचा विरोध आहे। त्यानिमित्ताने आम्ही मागील 8 दिवसापासून कुणबी समाजाच्या संघटनांच्या आम्ही मीटिंग्स घेत आहोत आणि येत्या काही दिवसात आम्ही आंदोलनाची रूपरेषा आखत आहोत। कशा स्वरूपाचं आंदोलन किंवा तयारी केली जात आहे? खरं तर ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊ असंही म्हटलेलं नाही। नोंदी आहे त्यांना द्यावं निश्चितच। ज्या कुणब्यांचे, ज्या मराठ्यांच्या याच्यात कुणबी प्रमाणपत्राच्या काही नोंदी असतील त्यांना तुम्ही द्या ना। पण आता तुम्ही ज्या जी आरला तुम्ही परिवर्तन केलं त्याच्यामध्ये पात्र शब्द हा होता, जे पात्र असतील त्यांनाच द्यावं। आता तुम्ही निश्चितच 1-2 तासामध्ये तो जी आर बदलवून पात्र शब्द काढला आणि गाव समिती किंवा गावगाड्यातल्या एखाद्या माणसानं म्हटलं की हा कुणबी आहे, त्याचा प्रमाणपत्र दिलं, तर त्या मराठ्याला प्रमाणपत्र देण्याची जी भूमिका आता घेण्यात आली आहे त्या भूमिकेला निश्चितच आमचा विरोध आहे। नक्कीच त्या भूमिकेला निषेध आहे। कुठेतरी पात्र शब्दामुळे खरंच असं वाटते का की कुणबी समाजावर मोठ्या प्रमाणात घाला जाईल की कुणब्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश जे आहे मराठ्याचा समाज लोक जे आहे कुणबीमध्ये? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच ज्याप्रमाणे म्हणजे शासनाने निर्णय बदललेले आहेत, जसा की आम्ही 12 सप्टेंबर 2023ला आमचं आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या नंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या आंदोलनस्थळी आले होते आणि त्यांनी आपल्या वाक्यरचनेमध्ये उच्चारणा केली होती की ओबीसी वर्गावर आम्ही कुठलाही अन्याय करणार नाही आणि कुणबी समाजाला जे प्रमाणपत्र आम्ही देणार नाही, असे शब्दप्रयोग जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा दिलेले होते आणि ते त्या डायसवर त्यांनी दिले होते जिथे कुणबी समाजाचे सर्व प्रतिनिधी आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी होते। आणि आज जेव्हा मनोज जरांगेंनी हे जे आंदोलन केलं, या ज्या आंदोलनाच्या व्यासपीठा ठिकाणी त्यांना जे विखे पाटलांना पाठवून त्यांनी जे त्यांच्याशी मागण्याच्या मंजुरी करण्याप्रमाणे जो हे ठराव मांडले आणि त्या ठरावामध्ये पात्र हा शब्द त्याच्यामध्ये काढून सरसकट घेण्यासंबंधाची जी भूमिका शासनाने घेतलेली आहे ती चुकीची आहे। कारण की ज्याप्रमाणे मराठ्यांना कुणबी नोंदणीमध्ये घेतल्या जाईल त्या प्रमाणातून पूर्ण मराठ्यांचं जे आहे कुणबीकरण होऊन जाईल आणि कुणबीकरण झाल्यामुळे सर्व मराठा समाज हा ओबीसीमध्ये येईल आणि ओबीसीमध्ये आल्यानंतर पूर्ण ओबीसी समाजावर अन्याय होईल। म्हणून शासनाने जो आपला जी आर काढलेला आहे, जो अध्यादेश काढलेला आहे, शासनाने तो अध्यादेश मागे घ्यावा आणि शासनाने पुन्हा एक बाब केलेली आहे की जी समिती त्यांनी बनवलेली आहे त्या समितीमध्ये त्यांनी पूर्णपणे मराठा लोकांना त्यामध्ये सामील करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचं म्हणणं आहे की समितीमध्ये जितके मराठे तुम्ही प्रतिनिधित्व घ्याल तितकेच कुणबी प्रतिनिधी तुम्ही कुणबी समाजाचे घ्यावे, ही आमची एक मागणी आहे। आणि कॅबिनेटमध्ये जसं तुम्ही त्या ज्या कुणबी समाजाच्या वरती अन्याय होतो आहे त्या कुणबी समाजाच्या त्या जी शासनाची समिती आहे त्या समितीमध्ये पण कुणबी समाजाचा एखादी कॅबिनेट स्तरावरचा व्यक्ती त्या समितीमध्ये तो घेण्यात यावा, जेणेकरून कुणब्यावर होत असलेल्या अन्यायाची भूमिका त्याला मांडता येईल। आणि शासन ज्याप्रमाणे अगर या भूमिकेकडे लक्ष देणार नसेल आणि कुणबी आणि ओबीसी समाजावर अन्याय करणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये भव्य मोठ्या निदर्शनाचा कार्यक्रम आणि भव्य मोर्चाचा कार्यक्रम
या कुणबी संघाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच आता लगेच घेतो आहे. तरी त्यामध्ये असं म्हटलं आहे की कॅबिनेट मिनिस्टर जे होते त्यांना उपसमितीमध्ये ओबीसीच्या उपसमितीमध्ये स्थान दिलेलं आहे. त्यामुळे जरी कुणबी नसले तरी ओबीसी समाजाचे इतर नेते आहे, इतर मंत्री त्यामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी तुमची मागणी असणार आहे की राज्यमंत्र्यांना सुद्धा स्थान द्या? बिलकुल आमची मागणी अशी आहे की इतर मंत्र्यांना असेलही. जसं कसं आहे की आम्ही उदाहरणं तर आमच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना समिती बनवण्यात आली होती त्यांना त्यावेळेला ते एकटे प्रतिनिधीमधून त्या घटना समितीमध्ये आमच्या बहुजन समाजातर्फे आले असले तर त्याच्यामुळे त्या आज जे घटनेमध्ये आम्हाला जे आरक्षणाचा मूलभूत फायदा होताना दिसतो त्याचप्रमाणे आज आमच्यातला एखादी राज्यमंत्री स्तराचा व्यक्ती त्यामध्ये तुम्ही घेतला आणि त्याच्या माध्यमातून आमच्या मागण्या आम्ही रेटत असलो आणि त्या रेटत असताना शासनाने त्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या तर आमच्या ओबीसी समाजाला नक्की फायदा होईल आणि आमच्या कुणबी समाजाला फायदा होईल. म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की कुणबी समाजातील राज्यमंत्री स्तरातील व्यक्तीच हा त्या याच्यामध्ये घेण्यात यावा ही सुद्धा मागे आम्ही आमच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे. कशा पद्धतीचे ठराव घेण्यात आला आहे कारवाईच्या अनुषंगाने किंवा पुढची जी भूमिका जी आहे ओबीसी किंवा कुणबी म्हणून जे आहे ते मांडली जाणार आहे? आज जे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा चालू आहे आणि जरांगे पाटलांच्या दबावाखाली काही ओबीसी नेत्यांनी सुद्धा राजकीय दबावाला बळी पडून ओबीसी समाजाची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी समाज जागृत होऊन पुढे होणाऱ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात उतरून या GRचा निषेध करण्यासाठी सगळ्या ओबीसी समाजाची तयारी चालू आहे. कालच आमच्या बहुउद्देशीय त्रिवे कुणबी संघाच्या ऑफिसमध्ये मोठी मीटिंग झाली आणि सर्व शाखीय कुणबी त्याचप्रमाणे इतर ओबीसी घटकांचे सुद्धा प्रतिनिधी उपस्थित होते. तथाकथित ओबीसी पुढाऱ्यांनी जो समाजाचा गैरविश्वास केला आहे. तथाकथित ओबीसी समाजाचे पुढारी नेमकं कोणावर तुमचा? आता जे कोणी मोठे स्वतःला ओबीसीचे नेते समजून घेतात त्यांच्या बाबतीत बोलतो आणि त्यांनी ओबीसी समाजाचे नेते बावनकुळे साहेब आहेत, तायवाडे साहेब आहेत, यांनी जो समाजाप्रती गैरविश्वास दाखवला आणि शासनाच्या दबावाखाली जो निर्णय घेतला आणि अख्ख्या ओबीसी समाजाची दिशाभूल केली आणि ओबीसी समाजाचं नुकसान नाही असं जे दर्शविलं गेलं ते तथाकथित या पुढाऱ्यांनी समाजाचा विश्वासघात केला असं माझं स्पष्ट मत आहे. मला तसंच वाटतं. बिलकुल, कारण की आम्ही जेव्हा समाजाचं प्रतिनिधित्व आमच्या देशातील आंदोलनाचं प्रतिनिधित्व जेव्हा आमचे पूर्वजांनी केलं, ज्यांनी शहीदी दिली त्यांच्या शहीदीलामुळे आज त्यांचं नाव चालते आणि त्याच्यामुळे आज आम्ही कल्याणकारी राज्य आणि मूलभूत घटकांचं राज्य म्हणून आमचा देश चालतो आहे. तर त्या भूमिकेला न जुगारता यांनी लाभार्थी या प्रकारचे स्वतःला समजून आणि शासन जो कोणता चुकीचा निर्णय घेते, जो घटनाबाह्य नियम आहे, जो घटनेमध्ये टिकणार नाही, जो कोर्टातही टिकणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात ना ओबीसीचं कुठेही नुकसान या GRच्या माध्यमातून झालेलं नाही असं त्यांचं आजही म्हणणं ठाम आहे. त्यावर विश्वास नाही? बिलकुल, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकदा म्हटलं आहे. मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हाही म्हटलं की मी आलो, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते की मी आलो तर मी 15 मिनिटात ओबीसींना त्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण करेल. परंतु आजपर्यंत 72 हॉस्टेलच्या मागण्या ज्या आहेत ते आजही ते 4 हॉस्टेलच्या वरती गेलेलं नाही आहे. आजही आम्हाला जे महाज्योतीमध्ये जो फंड आहे जो याला पाहिजे तो 500 कोटीच्या वरती गेलेला नाही आहे. आणि कुठल्याही ओबीसी समाजासाठी ज्या UBCचे MPSCच्या एक्झामच्या संबंधाने त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या एकही मागणी एकही गोष्ट पूर्ण कधीही झालेली नाही आहे. आणि मुख्यमंत्र्यावर आम्ही विश्वास, राज्याचा प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास करतो, पण विश्वासाला कायम राहणे आणि विश्वास कायम करून जनतेला दिलेला अभिव्यक्त शब्द, कारण की त्यांनी 16 सप्टेंबर 2023ला जेव्हा संविधान चौकामध्ये शब्द दिला होता की आम्ही ओबीसीचं आणि कुणबीच्या प्रमाणपत्रातून देणार नाही, मग ते देण्यामागचं धाडस त्यांनी दाखवलं तर त्यांच्यावर विश्वास आम्ही करावा का, हा सुद्धा प्रश्न आम्हाला निर्माण होतो. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आमची आव्हान आहे आणि त्यांना आमचा समज पण आहे की त्यांनी या समाजावर अन्याय करतेवेळी स्वतः निर्णय घेतेवेळी हे भूमिका लक्षात घ्यावी की आपण मराठ्यांना काय आपण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना कुठल्या प्रकारचं आरक्षण देतो ही भूमिका ठरवण्याची जशी तुमची भूमिका आहे ती तुम्ही ठरवावी.
पण घटनेत नमूद असल्याप्रमाणे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणे ही सुद्धा जबाबदारी आहे। अन्यथा आज आमच्या देशामध्ये त्रिपुरा हा राज्य जो जळतो आहे आणि तो 2 जातीमध्ये लढतो आहे। उद्या असं होता कामा नये की मराठा आणि कुणबी यांच्यामधलं जाती संघर्षाचं आंदोलन होईल आणि आमच्या राज्याची असंतोषाची स्थिती होईल। करिता फडणवीसांनी ते राजकारण करण्याऐवजी फडणवीसांनी समजदारीने त्या भूमिकेतून मराठ्यांना कशा प्रकारे आरक्षण देता येईल याकरता नियोजन समित्या बनवण्यापेक्षा, आणि प्रत्येकाचं मत आहे, पण जेव्हा केंद्र सरकार त्यांच्या हातात आहे, त्यांच्याकडे राष्ट्रपती त्यांच्याकडे आहे, उपराष्ट्रपती त्यांच्याकडे, त्यांनी तशा प्रकारच्या घटनेच्या नमूद ठराव मंजूर करून विधानसभेमध्ये संयुक्त अधिवेशन घेऊन ते ठराव पाठवून केंद्र सरकारकडून तसं मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षण आणावं, पण ओबीसीला आरक्षणाला धक्का लावू नये आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी ओबीसी सोबत वाक्यरचना आणि राजकीय चतुराई दाखवून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समाजाचं सामाजिक न्याय कसा देता येईल ह्या भूमिकेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं ही सुद्धा मागणी आमच्या कुणबी समाजाच्या माध्यमातून आहे। आंदोलनाची भूमिका असणार आहे, तीव्र आंदोलन केलं तीव्र आंदोलन करण्यात येईल। तर निश्चितच या GRच्या अनुषंगाने कुणबी समाजावरती हा निश्चित अन्याय होतो आहे आणि ज्या माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून या GRचं समर्थन करण्यात आलेलं आहे त्या ओबीसी नेत्यांचा सुद्धा मी निषेध करतो आहे आणि यानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल। पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याकरता 12 तारखेला आमची पुनश्च एक मीटिंग आम्ही ठरवलेली आहे, त्या ठिकाणी पुन्हा आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल। नक्कीच कुठेतरी आता कुणबी समाज जो आहे तो सुद्धा आक्रमक झालेला आहे। मराठ्यांना दिलं जाणारं जे आरक्षण आहे त्यामध्ये कुणबीकरण केलं जात आहे अशा पद्धतीचा आरोप होत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द आहे तो पाळावा, अन्यथा आम्ही आंदोलनासाठी जे आहे तयारी करतो आहे असा जो दावा जो आहे तो कुणबी संघटनेकडून केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।